एक्सप्लेन करण्याची गरज आहे। आणि आता मी जसं म्हटलं होतं की मी शेवटचा मुद्दा जो घेईन तो अतिशय महत्त्वाचा असेल। मी मागच्या वेळी सांगितलं होतं की 27 ते 31 जानेवारी 2026 या दिवसांमध्ये समता पतसंस्थेमध्ये अफाट प्रमाणात उलाढाल झाले होत्या। मी तारखांमध्ये सांगितलं होतं की किती तारखेला किती मेसेजेस आले, त्याची माहिती सुद्धा मी माध्यमांना दिली होती। आता आणि एक महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते। 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये। आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते। आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय हे पोलिसांनी उलगडायचं आहे। आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्कीच विचारा। ताई, आता तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडला त्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न असा आहे की मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही काही ट्रान्झॅक्शन बद्दल बोलला होता त्या अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवसाच्या मागच्या पुढचे होते। आज तुम्ही सांगताय की भानामती जी झाली होती त्या दिवसाचे हे सगळे ट्रान्झॅक्शन आहे। या ट्रान्झॅक्शनचा आणि अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू आहे याचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? मला तर नक्कीच वाटतंय, म्हणूनच तर मी शोधलं की ज्या दिवशी कारण मी पहिले 27 ते 31 जे ट्रान्झॅक्शन्स होते ते मांडले। त्याच्यावर रोहित पवारांनी एक ट्विटरवर त्यांनी माहिती दिली होती की अजित पवारांच्या घराच्या बाहेर सुद्धा बानामतीचे प्रकार झाले होते। मी माध्यमांकडनं ती तारीख घेतली, ती तारीख शोधली आणि त्याच्यात मला दिसलं की त्या दिवशी त्यांचं लोकेशन हे ठाण्यात होतं आणि 6 ट्रान्झॅक्शन हे 18 तारखेला सकाळी झालेले आहेत आणि त्याचं सगळ्या 6चे 6 34 सेकंदांमध्ये होऊन हे सगळे 6 लोकेशन सुद्धा ते मी टावर लोकेशन सुद्धा एसपींकडे पाठवून दिलेले आहेत। ही सगळी माहिती जी मी बोलतेय ती 2 दिवसापूर्वी मी एसपींकडे पाठवलेली आहे। काही खरं तर नाशिकमध्ये तुम्ही आता कल्पना खरात यांच्या देखील नावाचा उल्लेख केला। अजून एक टीसीएस कंपनीचा धर्मांतराचा प्रकार उघडकीस आलाय। मात्र या प्रकरणात दोन्ही ज्या महिला आहेत त्या दोन्हीही फरार आहेत, म्हणजे खरात प्रकरण असेल टीसीएस प्रकरण असेल दोन्ही महिला आरोपी फरार आहेत, अजूनही त्या सापडलेल्या नाहीयेत। खरं तर फसवणुकीचे गुन्हे देखील झाले आहेत, परंतु अजूनही का त्यांना पकडण्यात यश येत नाहीये? कसं आहे की कल्पना खरात यांच्यावर खरं तर पोलिसांनी पाळत ठेवणं गरजेचं होतं। ज्या दिवशी यांना अटक झाली त्या दिवशीपासून त्या कुटुंबावर पाळत ठेवणं हे खरं पोलिसांचं कर्तव्य होतं। पण त्यांना मुद्दाम, मला तर खरंच असं, कारण प्रत्येक नागरिकाला असंच वाटतं की हे मुद्दाम केलं गेलं का। त्यांनी त्या आता दुसरीकडे जाऊन तिकडनं रोज बेल ॲप्लिकेशन करताना आपल्याला दिसत आहेत, त्याच्यावर तारखा पडताना आपल्याला दिसत आहेत। मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? त्यांना अटक होऊ नये, त्यांची चौकशी होऊ नये, कारण चौकशी झाली तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल। जसं आपल्याला आठवत आहे कराड प्रकरणात कृष्णा आंधळे तेव्हापासून जो गायब आहे तो आत्तापर्यंत मिळाला नाही। तर अंजली दमानिया यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल।